सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ नमस्कार. आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत. तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत प्रिन्स कट ब्लाऊजची कटिंग अँड शिलाई. तेही ब्लाऊज डिझायनर ब्लाऊज आहे, स्लीवलेस ब्लाऊज आहे आणि काठपदर साडीवरचा आहे, नारायणपेठ साडीवरचा. खूप सुंदर असा ब्लाऊज तयार झाला होता. शेवटी फायनल लुक दाखवेन तुम्हाला. आणि हा मापाचा ब्लाऊज आहे. या मापाच्या ब्लाऊजून माप घेऊन कटिंग करायचं आहे. चला बघूया, माप घेऊया. तर सुरुवातीला उंची मोजायचं. तर इथं उंची आहे 14 इंच प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन 1 इंच बरोबर 15 इंच. त्यानंतर आता आपण रुंदी बघूया. ब्लाऊजची रुंदी समोरच्या साईडने मोजायची. ज्या साईडने आपण हुक लावलेली असतात त्या साईडने मोजायचं. पहिल्या हुकापासून म्हणजे गळ्याच्या टोकापासून ते काखेच्या शिलाईपर्यंत. तर इथं आलं 8.5 इंच. 8.5चे 4 पट करायचं म्हणजे 34 साईज येते. म्हणजे या ब्लाऊजची साईज 34 आहे. 8.5 प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन आपण 2 इंच घेतलं. एकूण रुंदी 10.5 इंच. आणि असा एक आपल्याला बॉक्स तयार करायचा आहे. त्यानंतर आता आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे. 34 साईजसाठी शोल्डर आहे आपलं 5.5 इंच. गळा रुंदी आहे 2.5 इंच. त्यानंतर मुंढा घ्यायचा आहे. मुंढा आहे तो 6 इंच. जेवढं वर शोल्डर आहे तेवढंच खाली आलं का आपल्याला चेक करायचं आहे. मुंढा मार्किंग करून घेऊया. हा पाठीमागलचा भाग आहे. तर पाठीमागलच्या मुंढाला आपल्याला 1.5 इंचावरती गोलाकार देऊन घ्यायचा असतो. या पद्धतीने आपण गोलाकार देऊन घेऊया. तर आता पाठीमागील गळ्याची उंची घेऊयात. हे ब्लाऊज आहे कस्टमरचं. तर कस्टमरने मापासाठी कॉलर ब्लाऊज दिलेला आहे, परंतु आपल्याला हे साधं करायचं आहे. तर त्यांनी गळ्याची उंची जी सांगितलेली आहे ती मला खालून 4 बोट सोडा असं सांगितलेलं आहे. त्यामुळे मी तुम्हाला खालच्या साईडने 4 बोट असं म्हणून तुम्हाला दाखवत आहे मी इथं. आणि वरच्या साईडने गळा घ्यायचा आहे. तर इथं गळ्याच्या उंचीसाठी मी पॉईंट दिला. एवढा गळा आपल्याला पाहिजे. आता टेपनी मोजलं 11 इंच प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन अर्धा इंच येत आहे, म्हणजे 11.5. गळ्याची उंची जास्त पाहिजे, म्हणजे डीप पाहिजे गळा त्यांना. तर मला गळा जास्तच मोठा वाटला म्हणून मी थोडंसं अर्धा इंच कमी केलं, म्हणजे 11 इंच केलं पूर्ण शिलाई मार्जिनसह. शिवून 10.5 इंच तयार होतो. गळ्याला असा चौकोन केला. तर आता इथं गळा जो आहे तो पान गळा करायचा आहे. त्यासाठी मी वरच्या साईडने 2.5 इंच आणि खाली 1 इंच आत बाहेरच्या साईडने. आणि इथून मी गळ्याला पान गळ्याचा आकार देऊन घेते. सुंदर ब्लाऊज तयार झाला होता. कस्टमरलाही खूप आवडला आणि अंगामध्ये पण एवढा छान बसला की बस. मस्त स्लीवलेस ब्लाऊज आहे. तर कट करून घेऊया. आजकाल जास्त जण स्लीवलेस वगैरे असेच फॅन्सी ब्लाऊज लेवत आहेत. त्यामुळे खास तुमच्यासाठी मी हा व्हिडिओ शेअर करत आहे. जर कोणाला स्लीवलेस ब्लाऊज वगैरे आवडत असेल किंवा तुम्हाला स्लीव्ज जरी लावायचे असतील तरी तुम्ही या ब्लाऊजला लावू शकता. तर अशा पद्धतीने पाठीमागलचा भाग तयार आहे. तर आता आपण समोरचा भाग तयार करू. तर इथं नाही बसणार मी. अस्तर जे आहे ते असं आडवं करून घेतलं आणि खालच्या साईडने समोरच्या भागासाठी अर्धा इंच मार्जिन एक्स्ट्रा घ्यायचं आहे. आणि इथून वरच्या साईडने आपल्याला पाठीमागलचा भाग ठेवायचा आणि समोरच्या भागासाठी आहे तसं मार्किंग करून घ्यायचं आहे. म्हणजे समोरच्या भागासाठी आपल्याला डबल माप घ्या, हे घ्या, हे करण्यापेक्षा आपण पाठीमागलचाच भाग असा ठेवून मार्किंग करून घेऊ शकतो. तर अशा पद्धतीने मी मार्किंग करून घेतलं. आता गळ्याची रुंदी चेक करायची परत 2.5 इंच. त्याच्यानंतर आपल्याला आता समोरील गळ्याची उंची बघायची. तर या मापाच्या ब्लाऊजून बघते मी समोरील गळ्याची उंची किती आहे. तर इथे 6 इंच आहे. 6 प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन अर्धा इंच बरोबर 6.5 इंच. तर अशा पद्धतीने गळा उंची घ्यायचे. आपल्या आवडीनुसार कमी जास्त आपण करू शकतो गळा उंची. गळा मार्किंग करून घेते. समोरचा गळा गोल करायचा आहे. त्यासाठी मी या कोण्याहून 1 इंचावरती पॉईंट देते आणि समोरच्या गळ्याला गोल शेप देते. हवं असेल तर तुम्ही इथं समोरचा गळा तुमच्या आवडीनुसार पानाचा वगैरे करून घेऊ शकता. तर समोरच्या मुंढ्याला आकार देऊन घेऊया अर्धा इंच डाऊन करून, म्हणजे कमी करून. आणि आता इथं आपण प्रिन्सेसचे पॉईंट देऊन घेऊया खालच्या साईडने. तर इथं 34 साईजचं ब्लाऊज आहे. तर त्यासाठी मी 3.5 इंच घेतलं आणि डाचाची उंची घेतली 4.5 इंच. आणि या पण ठिकाणी 3.5 इंच आलं का बघितलं. डाच मार्किंग करून घेतला आणि बाहेरच्या साईडने 1.5 इंच आणि उंची छोट्या डाचाची 1.25 इंच. आणि प्रिन्सचा आकार द्यायचा आहे आपल्या इकडं मुंढ्याकडे, मुंढ्याच्या कोण्याकडे द्यायचा. आणि खालच्याही साईडने पानाचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर इथं 1.5 इंच जे घेतलेलं आहे ते आपल्याला कट करावं लागतं. हे आपण 1.5 इंच जे घेतलेलं आहे, जेवढा आपण जास्त घेऊ तेवढा पफ जास्त येतो.
34 साईजसाठी 1.5 इंच बस होतं. आता जेवढं 1.5 इंच आतमध्ये घेतले तेवढंच बाहेरच्या साईडने आपल्याला वाढवून घ्यायचं असतं. त्यामुळे पफ येतो आपल्या प्रिन्स कट ब्लाऊजला. वरच्याही साईडने आणि खालच्याही साईडने आपण 1.5 इंचावरती पॉईंट दिला आणि मार्किंग करून घेतली. आता हा समोरचा भाग आपला तयार आहे, आपण कट करून घेऊया. आणि हो, आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्याकडे सर्वच प्रकारच्या रेडीमेड ब्लाऊजचे पेपर कटिंग पॅटर्न अवेलेबल आहेत. ज्या ताईंना ऑर्डर करायचे आहेत त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवर मेसेज करा, तुम्हाला सर्व पॅटर्नची माहिती मिळून जाईल. तर इथे आपले समोरचे पण भाग कट करून तयार आहेत. तर हे ब्लाऊज आहे स्लीवलेस, त्यामुळे याला बाही लावायची नाही, परंतु बाहीसाठी आपल्याकडे कपडा आहे शिल्लक. तुम्हाला जरी बाही करायची असेल तर तुम्ही करू शकता. तर हे खुलं निघालेलं आहे, कारण आता इथं मला हे बॅक हुक करायचं आहे. बॅक हुक करायचं म्हटलं की समोरचा भाग जॉईंट पाहिजे. जॉईंट नाही निघाला तर शिवताना तिथे मी जोड देईन. तर आता पीसवरती कट करून घेऊया. दोन्ही साईडनी नखी आहे, तर एका साईडनी पाठीमागलचा भाग कट करायचा आहे, दुसऱ्या साईडने बाही निघते, परंतु इथं बाही नाही करायची. त्यामुळे ते त्यांना मी नंतर तसं देणार आहे. जर त्यांना कधी वाटलं बाही लावायची असेल, काही करायचं असेल तर ते नंतर लावतील किंवा माझ्याकडूनच लावून घेतात, ते कुठेही जात नाहीत. तर थोडंसं ब्लाऊज पीस जे आहे ना ते गोळा झालं होतं, त्यामुळे मी प्रेस करून घेत आहे. ब्लाऊज पीस जर गोळा झालेलं असेल तर त्याला अगोदर प्रेस करून घ्यायची आणि नंतर पीस कट करून, म्हणजे अस्तर ठेवून कट करून घ्यायचं. जर तुम्ही असं जर कट केलात तर शिवताना आपल्याला प्रॉब्लेम येतो, शिवताही व्यवस्थित येत नाही, फिनिशिंग पण छान येत नाही. त्यामुळे प्रेस करून घ्यायचं. इथे मी प्रेस करून घेतलं. तर आता पाठीमागलचा भाग जॉईंट भागाकडून ठेवूया, म्हणजे गळा जॉईंट भागाकडून ठेवायचा आणि नखीवरती ठेवलेला आहे पाठीमागलचा भाग, कारण डिझाईन वगैरे काही करायची नाही, साधा सिंपल गळा करायचा आहे. आणि ब्लाऊज पीसवरती कट करत असताना ब्लाऊज पीस थोडंसं एक्स्ट्रा ठेवून कट करायचं आहे, म्हणजे आपल्याला शिवताना व्यवस्थित शिलाया देता येतात. तर कट केलं की असं फोल्ड करून ठेवायचं. आणि वरच्या साईडने या ठिकाणी मी समोरचा भाग ठेवते. जॉईंट भागाकडून ठेवायचं, कारण आपल्याला बॅक हुक ब्लाऊज करायचे, त्यामुळे जॉईंट भागाकडून ठेवायचं. आता राहिली आपली कटोरी. कटोरी पण कट करून घेऊया. तर या ठिकाणी कटोरी निघते आपली. थोडंसं प्रेस फिरवून घेते मी, व्यवस्थित सेट होतं आणि कट करताना व्यवस्थित येतं. या पद्धतीने आपण हे ब्लाऊज कट करून घेतलेलं आहे. बाह्या नाहीत याला. चला मग शिवायला घेऊया आपण. आणि हा, त्यांनी साडीतील कपडा दिलेला आहे. या साडीतील कपड्याचं काय करायचंय ते मी तुम्हाला शिवताना सांगेन. सुरुवातीला आपण पाठीमागलचा भाग तयार करून घेऊया. तर अस्तरचा भाग खालच्या साईडने ठेवायचा आहे, त्याच्यावरती आपण ब्लाऊज पीसचा भाग ठेवून घेऊया. गळ्याला पलटी मारायचंय, त्यामुळे अगोदर अस्तरचा भाग खालच्या साईडने ठेवायचा, त्याच्यावरती ब्लाऊज पीसचा भाग ठेवायचा. ब्लाऊज पीसच्या भागाची खालच्या साईडने सरळ बाजू आणि वरच्या साईडने उलटी बाजू. त्यानंतर हा भाग अस्तरच्या साईडने करायचा आहे, व्यवस्थित ठेवायचं अस्तर बरोबर मधोमध आणि गळ्याला शिलाई देऊन घ्यायचे. तर त्या अगोदर आपण पिना लावून घेऊया. या पिना लावल्याना आपल्याला शिलाई व्यवस्थित देता येते. गळा जेवढा आपण कट केलेला आहे तेवढाच तयार होतो, आणि आपण जर पिना नाही लावल्या तर गळा लहान मोठा होण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळे अशा पिना लावायच्या आणि शिलाई द्यायची, फिनिशिंग पण छान येते गळ्याला. 5 इंचावरती शिलाई देऊन घेऊया सावकाश. तर गळा पानगळा आहे, तर इथं कोना आहे. कोण्याच्या ठिकाणी सुई आतमध्ये ठेवायचं, टंचन उचलायचं आणि हा कपडा फिरवून घ्यायचा. नंतर टंचन खाली ठेवून शिलाई देऊन घ्यायचं, त्यामुळे कोना व्यवस्थित दिसतो आपला. आपण इथे गळ्याला शिलाई देऊन घेतलेली आहे. तर आतमधला गळ्याचा जो एक्स्ट्रा कपडा आहे ब्लाऊज पीसचा, तो आपण कट करून घेऊया. कट करायचा आणि नंतर गळ्याला थोड्या थोड्या अंतरावरती कट द्यायचं आणि हा भाग पलटी करून घ्यायचा. पलटी कसं करतात ते बघू. अस्तर जे आहे ना, ते अस्तर आपल्याला ब्लाऊज पीसच्या खाली टाकायचं, हे पहा या पद्धतीने. आणि वरच्या साईडने ब्लाऊज पीसचा सरळ भाग येतो आणि हे जे कोणे वगैरे असतात ना ते व्यवस्थित काढून घ्यायचे. आणि वरच्या साईडने एक आपल्याला इथून शिलाई देऊन घ्यायची, कडेने शिलाई देऊन घ्यायची. आता ही शिलाई देत असताना अस्तरचा भाग वरच्या साईडने दिसू द्यायचा नाही.
तर हे पहा, गळ्याला पण मी शिलाई देऊन घेतली। आता अस्तरच्या साईडने करूया आणि पूर्ण भागाला शिलाई देऊन घेऊन एक्स्ट्रा कपडा कट करून घेऊ। पूर्ण भागाला शिलाई देत असताना अस्तरच्या आणि ब्लाऊज पीसच्या आतमध्ये चुन्या किंवा फुगा येऊ नये याची काळजी घ्यायची। या ठिकाणी शिलाई देऊन घेऊन एक्स्ट्रा कपडा सुद्धा कट करून घेतलेला आहे। तर आता आपण कमरेच्या डाचाला शिलाई देऊन घेऊया। डाचाला शिलाई देत असताना डाचाची रुंदी घ्यायचा आहे अर्धा इंच आणि उंची घ्यायचे 4 इंच। या पद्धतीने आपल्याला डाचाला शिलाई देऊन घ्यायचंय। शोल्डरचं सेंटर घेतल्यामुळे आपले दोन्ही साईडचे डाच एकदम बरोबर येतात, इकडे तिकडे होत नाहीत। दोन्ही डाचांना शिलाई दिल्यानंतर कमरेचा भाग थोडासा बाहेरच्या बाजूने खाली येतो, तो आपल्याला एका सरळ रेषेमध्ये असं थोडं थोडं कट करून घ्यायचंय। त्यामुळे कमरेचा भाग एका सरळ रेषेमध्ये दिसतो। आता आपण कमरेच्या भागाला पट्टी लावूया। तर त्यासाठी मी इथं 2 इंचाची पट्टी घेतली होती। त्या पट्टीला मी एका साईडने पाव इंच दुमडून शिलाई देऊन घेतलेली आहे। कमरेच्या भागापाशी ठेवूया। पट्टीची खालच्या साईडने सरळ बाजू आणि वरच्या साईडने उलटी बाजू। पट्टीला आपण पाव इंचावर शिलाई देऊन घेत आहोत। त्यानंतर या पट्टीला आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे। दाब शिलाई देत असताना शिलाईचा कपडा दाब शिलाई खाली गेला पाहिजे। दाब शिलाई देऊन झाल्यानंतर पट्टी आपण खालच्या साईडने दुमडून घेऊ आणि एक शिलाई देऊन घेऊ। मी वरच्या साईडने शिलाई देणार आहे कारण आपल्याला बॅक हुक करायचंय, त्यामुळे वरून शिलाई द्यावी लागेल आपल्याला इथं। इथे झाला आपला हा पाठीमागलचा भाग तयार, इथे पाहू शकता। तर आता आपल्याला हा जो पाठीमागलचा भाग आहे ना, तो बरोबर सेंटरहून फोल्ड करायचा, असं व्यवस्थित गळ्याचं बरोबर सेंटर आलं पाहिजे। दोन्ही साईडनी व्यवस्थित पकडायचंय आणि एक हात आपल्याला इथं पाठीमागलच्या असं भागावरती ठेवायचंय आणि कात्रीने आपल्याला इथं असं व्यवस्थित कट करून घ्यायचं। आता हलू द्यायचं नाही कट करत असताना। दोन्ही भाग आपण वेगवेगळे केलेले आहेत, बरोबर सेंटरहून कट करून घेतलं। आता अस्तरच्या पट्ट्या घेऊया। हुकाच्या घराची पट्टी व हुक लावतो ती पट्टी तयार करायचंय। तर ही एक पट्टी घेतली आहे मी 3 इंचाची आणि दुसरी पट्टी घेतली आहे मी 2 इंचाची। या पद्धतीने आपल्याला 2 पट्ट्या घ्यायच्या आहेत आणि दोन्ही पट्ट्यांना आपल्याला एका साईडने पाव इंच दुमडून शिलाई देऊन घ्यायचंय। हे पहा, या पद्धतीने। हे ब्लाऊज आहे बॅक हुक, त्यामुळे ही जी 3 इंचाची पट्टी आहे ना, त्या पट्टी बरोबर आपल्याला ब्लाऊज पीसचा सुद्धा कपडा लागेल। तर बॅक हुक असल्यानंतर असं ब्लाऊज पीसचा सुद्धा कपडा आपल्याला इथं घ्यायचा आहे आणि असं फोल्ड करून शिलाई देऊन घ्यायचंय। तर आता एक्स्ट्रा कपडा ब्लाऊज पीसचाही कट करून घेते। इथे तयार झाल्या आपल्या दोन्ही पट्ट्या। तर आता लावूया, आपण कसं लावायचं ते बघू। तर ज्या साईडने आपण बसलेलो असतो त्या साईडचा विचार करायचा। डाव्या हाताच्या साईडला आपल्याला 3 इंचाची पट्टी लावायची आहे। 3 इंचाची पट्टी लावत असताना खालच्या साईडने लावायची आणि 2 इंचाची पट्टी आपल्याला उजव्या साईडला लावायची, वरच्या साईडने लावायची असते। आता दोन्ही पट्ट्या आपण एक एक करून लावून घेऊया। आता ही जी पट्टी आहे लावत असताना खालच्या साईडने अर्धा इंच दुमडायचं, व्यवस्थित ठेवायचं। पाठीमागलचा जो कमरेचा भाग आहे त्याच्या बरोबर ठेवली आणि वरच्या साईडने पण थोडीशी कट केली आणि फोल्ड करायचं, गळ्याबरोबर फोल्ड करायचं आणि शिलाई देऊन घ्यायची। हे पहा, या पद्धतीने। आणि आपल्याला इथं दाब शिलाई द्यायचं आहे। त्यानंतर ही पट्टी खालच्या साईडने फोल्ड करायची आणि एक कडेने शिलाई देऊन घ्यायची। 2 शिलाया नाही द्यायच्या, फक्त एकच शिलाई द्यायचं। बॅक हुक आहे त्यामुळे 2-2 जर शिलाया दिल्या तर व्यवस्थित नाही वाटत। तर इथं नाही शिलाई द्यायची, हात शिलाई करून घ्यायची, नंतर हुक वगैरे लावून घ्यायचं। तर सध्या मी शिलाई देते, नंतर ही शिलाई उकलते मी हात शिलाई केल्यानंतर। या पद्धतीने आपल्याला पट्टी लावून घ्यायचं। आता दुसरी पट्टी लावूया। दुसरी पट्टीला आपण लावत असताना तिलाही आपण उलट्या साईडने अर्धा इंच दुमडूया आणि बरोबर ठेवूया गळ्याच्या टोकाबरोबर आणि खालच्या साईडने सुद्धा आपल्याला ही पट्टी फोल्ड करूनच शिलाई द्यायची आहे, कारण आपण कमरेच्या भागाची पण पट्टी लावलेली आहे, त्यामुळे असं फोल्ड करून शिलाई देऊन घ्यायची। तर ही अशी पट्टी लावली, त्यानंतर सरळ करू आणि दोन्ही साईडने जे आपण अर्धा इंच फोल्ड केलेले आहेत ना, त्यांना अगोदर आपण शिलाई देऊन घेऊ, म्हणजे आपल्याला पट्टी व्यवस्थित फोल्ड करून शिलाई देता येईल। या पद्धतीने आता आपण पट्टी फोल्ड करूया सेंटरहून, किंवा अगोदर एकदा फोल्ड करायचं, म्हणजे डबल फोल्ड पण तुम्ही करू शकता किंवा एक वेळेसच फोल्ड करून सुद्धा लावू शकता। तर मी इथे डबल फोल्ड केलेला आहे, कारण हुक व्यवस्थित अडकली पाहिजेत आतमध्ये। बॅक हुक आहे, अंगात ब्लाऊज घातल्यानंतर हे निघू नये म्हणून, त्यामुळे डबल फोल्ड पट्टी केली आणि
शिवून घेतलं तिला। आता लगेच हुकाची घरं तयार करून घ्यायची आहेत। काय 2 3 4 बसतील ती हुकाची घरं तयार करून घ्यायची। तर माझी इथं 3च बसतील, 3 किंवा 4 आपण आपल्या आवडीनुसार करून घेऊ शकतो। जवळजवळ करायचंय जवळजवळ, किंवा त्याच्यामध्ये 1-1 इंचाचा गॅप जरी सोडून जरी हुकाची घरं तयार केली तर चालतात। तर माझी इथं 3 झाली, ठीक आहे। तर आता आपले पाठीमागलचे भाग तयार आहेत, आपण आता समोरचे भाग तयार करायला घेऊया। सुंदर अशी फिनिशिंग आलेली आहे, खूप छान दिसत आहे ना, पाहू शकता। गळ्याला लेस वगैरे नाही लावायचं, असंच ठेवायचंय। तर आता समोरचा भाग घेऊ। तर अगोदर अस्तर जे आहे समोरच्या भागाचं ते जॉईंट करून घेऊया, कारण इथं जॉईंट कट केलं नव्हतं, त्यामुळे याला जोडून घ्यायचं, शिलाई देऊन घ्यायचंय 1/2 इंचावर। असं जर वेगवेगळं जर अस्तर निघालं तर इथं अगोदर अशी शिलाई देऊन घेऊनच मग नंतर शिवायला घ्यायचंय। दाब शिलाई पण देऊन घ्यायची असते आपल्याला। चला आता समोरचा भाग तयार करूया। ब्लाऊज पीसचा भाग खालच्या साईडने ठेवायचा। ब्लाऊज पीसच्या भागाची ही वरच्या साईडने सरळ बाजू आहे, त्याच्यावरती आपण समोरचा भाग ठेवू। तर इथं थोडासा गळा जो आहे तो मी वाढवून घेते, कारण जोडल्यामुळे थोडंफार फरक खाली झालं होतं, त्यामुळे कट करून घेतला। आणि गळा नंतर आपल्याला मोठा वगैरे करता येणार नाही, त्यामुळे आपल्याला इथंच काय गळा मोठा वगैरे करायचंय, किती पाहिजे तेवढा आपण घेऊ शकतो, नंतर काही करता येणार नाही, कारण आपण पलटी मारणार आहोत समोरच्या पण गळ्याला। आता गळ्याला शिलाई देऊन घेऊया। पलटी मारायचं असेल पलटी मारून घ्या, किंवा गळ्याला तुम्ही गोट सुद्धा लावू शकता समोरून। तर इथं त्यांनी पलटी करायला सांगितलं होतं, तर असं गोल राऊंड गळ्याला शिलाई देऊन घ्यायची। आणि आतमधला ब्लाऊज पीसचा जो कपडा आहे तो कट करून घ्यायचा। तो कट केल्यानंतर गळ्याला थोड्या थोड्या अंतरावरती कट द्यायचे। आपल्याला हा गळा पलटी करायचा, त्यामुळे कट देणं गरजेचं आहे। पलटी करूया। अस्तर खालच्या साईडने टाकू, ब्लाऊज पीसचा भाग वरच्या साईडने सरळ येतो, आणि गळ्याला आपण आता वरच्या साईडने परत एकदा शिलाई देऊन घेऊया। गळ्याला मी शिलाई दिली, आता अस्तरच्या साईडने करूया आणि पूर्ण कडेने शिलाई देऊन घेऊन ब्लाऊज पीसचा एक्स्ट्रा कपडा कट करून घेऊ। तर इथे मी शिलाई देऊन घेतली, आता एक्स्ट्रा कपडा मी कट करून घेते। आपला समोरचा भाग तयार आहे, तर आता कटोऱ्या तयार करून घेऊया। कटोऱ्या ज्या आहेत त्या आता आपल्याला बाहेरच्या साईडने लावायच्या असतात। समोरचा भाग असाच ठेवू, म्हणजे उलट्या सुलट्या कटोऱ्या होणार नाहीत। गोल राऊंड जो आहे त्या साईडने आपल्याला कटोऱ्या ठेवायच्यात, म्हणजे बाहेरच्या साईडने। कटोरीचा गोल राऊंड सुद्धा या गोल राऊंडच्या साईडने आला पाहिजे, आणि बाहेरच्या साईडने सरळ आलं पाहिजे कटोरीचा भाग। हे पहा या पद्धतीने। आता याच्यावरती ब्लाऊज पीसचे भाग ठेवूया। ब्लाऊज पीसचे भाग ठेवत असताना सरळ साईडनेच ठेवायचे, वरच्या साईडने सरळच बाजू आहे याची। तर आता आपण शिलाई देऊन घेऊया, अस्तर आणि ब्लाऊज पीस जोडून घेऊ। जोडून घेतलं की लगेच एक्स्ट्रा कपडा सुद्धा लगेच कट करून घेऊया। तर इथे आपले दोन्ही कटोऱ्या तयार आहेत। तर आता आपण जोडून घेऊया समोरच्या भागाला कटोरी। कटोरी जोडत असताना समोरच्या भागावरती ठेवायचे, खालच्या साईडने दोघांचे सरळ बाजू, वरच्या साईडने उलट्या। आणि कटोरीला जोडत असताना कधीही आपल्याला खालच्या बाजूने शिलाई द्यायला सुरुवात करायचंय। जो आपला पॉइंट असतो ना त्या ठिकाणी आला की थोडंसं टंचन उचलून जे चुन्या वगैरे येतात त्या काढायच्या आणि व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायचंय। 1/2 इंचावर शिलाई द्यायचं, आणि कटोरीला किंवा समोरच्या भागाला अजिबात ओढायचं नाही। कमी जास्त वगैरे काही होणार नाही, जर झालंच थोडंफार तर ते कट करून घ्यायचं। आता डबल शिलाई देऊन घेते कटोरीला। माझ्या पद्धतीने जर तुम्ही कट केलात तर कमी जास्त वगैरे होणार नाही। एखादी 1/2 इंच वगैरे झालं थोडंफार वर खाली तर ते थोडंसं कट करून घ्यायचं। तर दुसरी पण साईडने कटोरी जोडून घेऊया। वरच्या बाजूने कटोरी कधीच जोडायची नाही, कारण आपण जो पॉइंट घेतलेला असतो डाचाच्या उंची आणि रुंदीचा, तर तो पॉइंट दोन्हीही असं जोडत असताना एकमेकांवर ते आले पाहिजेत। आणि आपण जर वरून जर जोडायला गेलो तर ते थोडेफार वर खाली होतात, त्यामुळे प्रिन्सेसचा पफ येत नाही आणि चपटी कटोरी दिसते। त्यामुळे खालून जोडा, व्यवस्थित येतो पफ आपला।
डबल शिलाई देऊन घ्याव्या। तर अशा पद्धतीने आपण दोन्ही समोरच्या कटोऱ्यात जोडून घेतल्यात। आता कटोऱ्यात जोडल्यानंतर खालच्या साईडने थोडासा कपडा असा एक्स्ट्रा आलेला असतो, तो आपल्याला कट करायचा आहे। आता तुम्हाला वाटेल कट केल्यामुळे इथं कमी होईल उंचीला समोरचा भाग, तर तसं काही होणार नाही। आपण ऑलरेडी समोरचा भाग कट करत असताना अर्धा इंच मार्जिन एक्स्ट्रा घेतलेलं होतं, त्यामुळे उंचीला कमी नाही होणार। तर जशी कमरेच्या भागाला आपण पट्टी लावली होती तशीच आपण समोरच्या सुद्धा भागाला पट्टी लावून घेऊया। तर ही पट्टी आहे 2 इंचाची। या पट्टीला आपण एका साईडने पाव इंच फोल्ड करून शिलाई देऊन घेतली। कमरेच्या भागापाशी ठेवूया, म्हणजे समोरूनच, आणि शिलाई देऊन घेऊ। दाब शिलाई द्यायची। दाब शिलाई दिलं की ही पट्टी खालच्या साईडने फोल्ड करून आपण शिलाई देऊन घेऊया। वरच्या साईडने शिलाई देऊया किंवा खालच्या साईडने जरी दिली तरी चालते। नंतर वरच्या साईडने हात शिलाई करून घ्यायची। इथे आपला हा समोरचा भाग तयार झालेला आहे। इथे पाहू शकता पफ कसा सुंदर आलेला आहे, एकदम छान बसतो ब्लाउज अंगामध्ये। तर आता आपण हे जोडून घेऊया, म्हणजे आपले सर्व भाग तयार आहेत। अगोदर आपण शोल्डर जोडूया। समोरचा भाग खालच्या साईडने ठेवला, वरच्या साईडने पाठीमागचा भाग ठेवला। आता शोल्डर जोडायचे। गळ्याच्या साईडने पाऊण इंच आणि बाहेरच्या साईडने पाव इंचापेक्षा थोडंसं जास्त क्रॉस मध्ये शिलाई द्यायचे, त्यामुळे शोल्डर उतरत नाहीत। आणि हे ब्लाऊज जे आहे स्लीवलेस आहे, त्यामुळे शोल्डर नाही उतरलं पाहिजे, व्यवस्थित खांद्यावरती शोल्डर बसलं पाहिजे। या पद्धतीने मी शिलाई देऊन घेत आहे। आता वरच्या साईडने जो एक्स्ट्रा कपडा आहे तो थोडासा मी आता कट करून घेते, म्हणजे हे टोचणार पण नाही आणि हे ब्लाऊज अंगात घातल्यानंतर बाहेर पण येणार नाही, त्यामुळे कट करून घ्यायचं। तर आता बाही तर नाही याला फिटिंग करायचंय, तर दोन्ही साईडने आपल्याला जोडून बघायचं एकमेकांना बरोबर आहेत की नाही। तर थोडंफार कमी जास्त असेल तर ते आपल्याला असं साईडने थोडं थोडं कट करून घ्यायचंय। दुसऱ्या साईडने आपण जोडून बघूया। बाही जोडण्या अगोदर आपल्याला हे काम करायचंय। जर आपण डायरेक्ट जर बाही जोडली तर फिटिंग मध्ये प्रॉब्लेम येईल, फिटिंग व्यवस्थित येणार नाही। जर शोल्डर जर आपलं थोडंफार कमी जास्त असेल तर ते पण थोडंसं कट करून घ्यायचं। तर आता बाही तर नाही, तर आता आपल्याकडे साडीतील कपडा आहे, तुम्ही मगाशी बघितला होता, तर तो साडीतला कपडा घ्यायचा आहे। तर या साडीतील कपड्याचा बाहीच्या ऐवजी आपल्याला तिथं गोट तयार करून लावायचा आहे। क्रॉस कपड्याची पट्टी कट करून घेते। असं तुम्हाला बाही लावायची नसेल, स्लीवलेस ब्लाऊज असेल, तर त्या ठिकाणी साडीतील कपडा किंवा ब्लाऊज पीसचाच कपड्याचा तुम्ही गोट लावून घेऊ शकता, छान दिसतो। आणि या साडीतील कपड्यामुळे ब्लाऊज एकदम छान दिसत होता आणि सुंदर लुक आला होता। फायनल लुक शेवटी पहा ब्लाऊजचा। तर अशा पट्ट्या तयार केल्या, तर या पट्ट्या मी जोडून घेते। कोणे आहेत पट्ट्यांना, तर दोन्ही टोक जे आहेत ते विरुद्ध साईडने ठेवायचं आणि जोडून घ्यायचं। हे पहा या पद्धतीने, आणि अशाच पद्धतीने पट्ट्या जोडू आपण मोठी पट्टी तयार करूया। दोन्ही साईडने लावायचे, त्यामुळे तिथे पट्ट्या तयार आहेत। पट्टीला आपण एका साईडने पाव इंच फोल्ड करून शिलाई देऊन घेऊया। तर आता आपण ब्लाऊज घेऊया आणि इथं आपण ही म्हणजे पट्टी तयार केली आहे ती लावून घेऊया। पट्टी लावत असताना पट्टीला थोडंसं ओढत शिलाई द्यायचे, कारण हा गोट तयार करत आहोत, गोट पलटी पडतो, त्यामुळे थोडंसं ओढत शिलाई द्यायचे पट्टीला। ओढल्यामुळे गोट आपला पलटी पडणार नाही, एकदम व्यवस्थित येतो।
पट्टी लावायची आणि पट्टीला थोड्या अंतरावरती कट देऊन घ्यायचे। कट दिल्यामुळे गोट आपला व्यवस्थित येतो। आता गोट लावत असताना थोडासा जाड गोट लावायचा आहे, नाजूक नाही लावायचा। छान दिसतो थोडासा जाड गोट लावल्यानंतर। गोटला आपण खाचेतून शिलाई देऊन घेऊया। हे पहा, या पद्धतीने मी जाड असा थोडासा गोट लावलेला आहे। खूप सुंदर दिसतो असाच गोट। गळ्याला लावायचं म्हटलंच नाजूक लावायचं आणि असं जर बाही वगैरे असं काही स्लीवलेस असेल तर त्यावेळेस असं थोडासा जाड गोट लावून घ्यायचा। चला मग आता तयार आहे, आपण फिटिंग करून घेऊया। तर सरळ साइडनेच मी अगोदर कडेने शिलाई देऊन घेत आहे। दोन्ही भाग असे एकमेकांवरती ठेवायचं बरोबर आणि कडेने शिलाई देऊन घ्यायची। त्यानंतर ब्लाऊज उलट्या साइडने करायचा। उलट्या साइडने करून परत एक अशी शिलाई देऊन घ्यायची कडेने, म्हणजे याला कव्हर शिलाई म्हटली जाते। अशा पद्धतीने देतात कव्हर शिलाई। दोन्ही साइडने कव्हर शिलाई देऊन घेतली। तर आता फायनल फिटिंग करूया। मापाच्या ब्लाऊजून फिटिंग करणार आहे। आता ही जी पट्टी आहे, ज्या पट्टीला आपण हुक लावतो ती पट्टी आहे। मापाच्या ब्लाऊजची पण तीच घ्यायची। जसं आपण समोरून जरी हुक केली तर अशीच फिटिंग करतो, तसंच पाठीमागून सुद्धा अशीच फिटिंग करायचंय। तर हे जे ब्लाऊज आहे हे मुलीच्या मम्मीचं आहे आणि हे मुलीसाठी शिवायचं आहे, म्हणजे त्यांच्या मुलीसाठी शिवायचंय। तर हे ब्लाऊज मापाचं त्यांचं दिलंय, म्हणजे दोघींना थोडं जवळपास सारखंच लागतं, त्यामुळे तेच दिलंय। आता मी अशी शिलाई देऊन घेते। हे पहा, या पद्धतीने अशी शिलाई देऊन घ्यायची फिटिंगची। दुसऱ्या पण साइडने याच पद्धतीने ब्लाऊजची फिटिंग करून घेते। फक्त फिटिंग करत असताना पट्ट्या बघायचं, या साइडची त्या साइडला, त्या साइडची या साइडला होऊ द्यायचं नाही। ज्या साइडची आपण फिटिंग करत आहोत त्याच साइडने घ्यायचं। आणि वर इथं बाही नाही तर आपण स्लीवलेस ब्लाऊज आहे तर मुंढाचा जो शेप असतो गोल राऊंड, तर त्याच ठिकाणी असं पॉइंट देऊन फिटिंग करून घेत आहोत। जेवढा मुंढ्याला आवश्यक असा गोल राऊंड पाहिजे तेवढाच ठेवायचा आणि बाकी फिटिंग करून घ्यायचं। बाकीच्या शिलाई आपण द्यायच्या आहेत। तर त्या अगोदर मापाच्या ब्लाऊजून आपण चेक करूया दोन्ही ब्लाऊज बरोबर आहेत का, फिट झालं का, लूज झालं, काय झालं। तर बरोबर आहे, थोडंसं लूज आहे। परत मी आतमधून थोड्या शिलाई देऊन घेते आणि नंतर बाकीच्या आणखी शिलाई देऊन घेते। फिटिंग करत असताना 4 शिलाई देणं गरजेचं आहे। जरी आपल्याला ब्लाऊज फिट होणार तर एक शिलाई उकलू आपल्याला ब्लाऊज व्यवस्थित आलं पाहिजे। बरोबर अशा सरळ शिलाई द्यायच्या आहेत। तर आता मी सध्या आतमधून नाही शिलाई देणार। जर तिनं घालून बघून जर तिला थोडंफार फिट लूज काय वाटलं तर ते करतील व्यवस्थित, नंतर आहे त्यांच्याकडे पण मशीन। तर अशा पद्धतीने ब्लाऊज तयार आहे। आता लटकन करायचे। साडीतील कपडा आहे शिल्लक ते आणि ब्लाऊज पीसचे जे कपडे आहेत त्याच्यापासून आपण एकातले कशी लटकन तयार करणार आहोत त्रिकोणी। एका साइडला आपल्याला असे 3 लटकन लावून घ्यायचे आहेत रेडीमेड दोरीमध्येच। जर तुम्हाला दोरी करायची असेल ब्लाऊजच्या कपड्याची तर तुम्ही करू शकता, आहे माझ्या चॅनलवरती व्हिडिओ। परंतु मी इथं रेडीमेडच लावत आहे, कारण हे ब्लाऊज मला खूप अर्जंट आलं होतं। आज आलं आणि मला परवा दिवशी द्यायचं होतं, म्हणजे एकच दिवस होता माझ्याकडे हे शिवण्यासाठी। त्यामुळे मी खूप अर्जंट असं ब्लाऊज शिवून दिलेलं आहे हे, कारण तिच्या शाळेमध्ये काहीतरी कार्यक्रम होता, त्यामुळे हे ब्लाऊज दिलं होतं शिवण्यासाठी। छान दिसत होतं। पुन्हा नंतर तिने फोन करून म्हटली पण छान आलं ब्लाऊज, खूप सुंदर शिवलात म्हणून। अशा पद्धतीने हे ब्लाऊज आपलं तयार झालेलं आहे। लटकन पण तयार। फायनल लुक दाखवते मी तुम्हाला। लटकन सुद्धा खूप सुंदर दिसत आहेत। याच पद्धतीने दुसऱ्या साइडची मी लटकन तयार करून घेतले। आता गळ्याला हे लटकन लावत असताना दोरी आणि लटकन 2.5 इंचावरती लावायचंय। 2.5 इंच दोन्ही साइडने व्यवस्थित 2.5 इंचावरती पॉइंट द्यायचा आणि लावून घ्यायचे, म्हणजे एक वर एक खाली होता कामा नये। फायनली आपलं ब्लाऊज कंप्लीट झालेलं आहे। बाकी राहिला आहे फक्त हुक लावायची, ते नंतर लावून घेईन।
इथं दोरीला गाठ बांधून घेते. झालं. फिटिंग पण पहा किती मस्त अशी सरळ सरळ आली आहे. छान येतं ब्लाऊज हे असं. माझ्या पद्धतीने फिटिंग करा आणि पूर्ण स्लीवचे ब्लाऊज वगैरे कसे शिवायचे आहेत त्याचे मी भरपूर व्हिडिओ बनवलेले आहेत, ते पण तुम्ही नक्की बघा. आता ज्यांना माझे रेडीमेड ब्लाऊजचे पॅटर्न ऑर्डर करायचे आहेत त्यांनी पण मला व्हॉट्सअपवर मेसेज करा स्क्रीनवर दिलेला. कसला भारी दिसतोय सुंदर असा ब्लाऊज. तुम्हाला आवडत असेल तर नक्की शिवून बघा आणि कोणाकोणाला आवडतो स्लीवलेस ब्लाऊज ते पण मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यानंतर व्हिडिओला लाईक करा. चला तर मग अशाच पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत